See, next stanza. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. सेवन स्टंजामध्ये पोएटनं काय सांगितलेलं आहे तर वसंत ऋतू आल्यामुळे तोही आनंदी झालेला होता. हिज फिलिंग्स अँड थॉट्स आनंदानं भरून गेलेला आहे आणि आपल्या जहाजाच्या डेकवर जात असताना चालताना तो मजेत अगदी आनंदानं चालू लागलेला आहे. ही मेड विथ हिम मी विसल. विसल मीन्स शीळ घालणे, शीळ वाजवणे. आणि त्याला इन्स्केपपाशी जहाजाला दिशा दाखवणारी तरंगती अशी एक खूण दिसली आणि खुशीत असल्यामुळे अबॅटच्या चांगल्या कृत्याचा विध्वंस करण्याची दुष्ट कल्पना त्या व्यक्तीला सुचली. The next stanza deals with Ralph's feelings and thought. He was delighted at the good spring atmosphere. He was making whistling sound and singing in joy. He was actually overjoyed. But no one knew that a sinful thought in his mind was behind his happiness. की त्या व्यक्तीला ती खूण दिसलेली आहे, त्या गोष्टीचा त्याला अतिशय आनंद झालेला आहे. मर्थफुल टू एक्सेस, अत्यानंद होणं. In this stanza, he was satisfied that the next ship would be wrecked and the sailor who would sink near the Inchap rock would not bless or thank the abbot. की त्या एक खूण होती की ती धोक्याचा इशारा देणारी होती. तिथपर्यंत जाऊन पोहोचता येते या गोष्टीचा त्याला आनंद झालेला होता. See the next stanza. His eyes was on the Inchap float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchap rock, and I shall plague the abbot of Aberbrothock. In the eighth stanza, rower himself speak and reveal his desire. His eyes were fixed on the floating bion on the Inchap rock. Sir Ralph the rower ordered his crew to take the boat to the Inchap rock. Then to say that he is going to plague, kill or destroy the good work of the abbot of Aberbrothock. आणि त्या व्यक्तीला ती जहाजांसाठी धोक्याची सूचना देणारी जी गोष्ट होती, जी खूण होती, ती दिसल्यानंतर ती डिस्ट्रॉय करूया, विध्वंस करूया, हा विचार ही कल्पना त्याला सुचली. कारण द सेलर्स दॅट ही गोइंग टू प्ले, कारण खलाशी ज्या कृतज्ञतेने त्या भल्या माणसाविषयी बोलला त्याचा त्याला हेवा वाटत असे. The pirates sailed away and went about the high seas looking for ships to loot. Over time, he had looted a great deal of riches. He then set sail to go back to Scotland. त्यानं जहाज संत करण्याचा आदेश दिला. अगदी शांतपणे चालवा असा आदेश दिला. त्याच्या माणसांनी तरंगत्या खुणेपाशी जहाज वळवल्याबरोबर दुष्ट राल्फने ती घंटा कापून टाकली आणि खळखळाट करीत ती पाण्यात बुडाली. म्हणजे हा जो वाईट विचार असणारा राल्फ आहे ह्यानं हे काम केलेलं होतं. ती प्लग मीन्स कॉज पेन ऑर ट्रबल, खूप त्रास देणं क्षण. क्वेट मीन्स म्हणाला की ह्या राल्फनं सांगितलं की तिथंपर्यंत जहाज गेल्यानंतर ती घंटा आहे ती कापून टाकणार, असं आपण कापून टाकावी म्हणजे ती पाण्यात जाईल आणि जहाजांना मात्र कुठलाही धोका समजणार नाही, असा वाईट विचार त्यानं केला आणि त्याप्रमाणे त्यानं ते कृत्य केले. ओव्हर टाइम ही हॅड लूट टू ग्रेट ऑफ रिचेस, देन सेट सेल टू बॅक टू स्कॉटलंड. सी स्टंजा नंबर 9.
The boat is lowered, the boatmen row, and to the Inchap Rock they go. Sir Ralph bent over the boat 35 and he cut the bell from the Inchap float. आणि जसं ते जहाज तिथपर्यंत जाऊ लागलं तसं या राल्फ व्यक्तीनं ती बोट मध्ये असणाऱ्या सगळ्या काही बेल सूचना देणारी बेल कट करून टाकली. आणि सी एक्सप्लेनेशन. The ninth stanza describes that the rover's men took the boat to the Inchap Rock. There he bent over the boat and cut the bale from the rock. तो तिथपर्यंत गेला आणि त्या ठिकाणी असणारी बेल ही कापून टाकली. आत येणारं जहाज इन्स्केप खडकाजवळ धडकलेलं होतं आणि बुडालं की ॲबटचे आभार मानणार नव्हता की त्याला ते जहाज त्या ठिकाणी बुडवायचंच होतं. हा विचार त्याने पक्का केलेला होता आणि त्यावेळूनच त्यांनी काम केलेलं दिसून येतं. On the way, the ship was completely covered in fog. They could not even see the sun. They were blown about the whole day by extremely strong wind. जे या ठिकाणी ती बोट बुडवणं त्यासाठी अगोदर धोक्याची घंटा असणारी बेल तोडणं हे सगळं वाईट कृत्य त्या सर राल्फ बेननं केलेलं होतं. See the next stanza. Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock, won't place the abbot of Aberbrothock 40. In this stanza, pictures how the bell was sinking down, making the bubbling sound. Bubbles rose and burst around. Sir Ralph was happy thinking that the bell would save no more ships and the seamen would no longer bless the abbot. काय सांगितलेलं आहे या स्टँझामध्ये? तर त्या ठिकाणी एक जहाज इन्स्केप खडकाजवळ धडकलेलं आहे. ते जहाज त्या खडकापर्यंत गेलेलं आहे आणि बुडालं की त्या ठिकाणी जो ॲबॉट आहे त्या ॲबॉटला अत्यानंद होणार होता आणि तो त्या ठिकाणी कुणाचेही आभार मानणार नव्हता. कुणीही त्या ॲबॉटचे आभार मानणार नव्हतं. परंतु राल्फला ही एक वाईट घटना, वाईट गोष्ट घडवून आणायची होती. In this stanza, suddenly in the evening the wind stopped blowing in the darkness after nightfall. They still had no sense of the direction. The rover walked about on deck. He tried to calm himself and his crew by saying, soon the moonrise would bring some light. They did not know the direction. They were sailing or how far they had sailed and the sun was blocked. या ठिकाणी राल्फनं हे वाईट कृत्य केलेलं आहे. जहाज बुडवण्याचं जे त्यानं एम ठरवलेलं होतं, बेल कट करून जी एम ठरवणार होता ते त्या ठिकाणी त्यानं पूर्ण केलं. डाऊन संक द बेल विथ द गर्लिंग साऊंड. अगदी खळखळाट होत असताना ती बेल त्या समुद्रामध्ये पडलेली आहे. द बबल्स रोज फ्रॉम अराउंड ब्रेस्ट अराउंड. मी ती घंटा पाण्यामध्ये पडल्यानंतर सगळीकडून पाण्याचे बुडबुडे येऊ लागलेले आहेत. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't place the abbot of Aberbrothock 40. आणि या घटनेबद्दल ॲबॉटचं कुणीही त्या ठिकाणी आभार मानणार नव्हतं. See next stanza. Sir Ralph, the rover, sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland shore. Sir Ralph the rover then sailed away from the rock. Thereafter he had robbed and looted many ships, which met accidents, crashing to the Inchap Rock. He is now a rich man with all the looted treasures.
and today he is going to the Scotland shore with his ship. काय झालेलं आहे या ठिकाणी? सडनली इव्हिनिंग द वाइंड स्टॉप्ड ब्लोविंग. अचानकपणे सगळीकडे वारा वगैरे शांत झालेला आहे आणि त्या कुणी आबाचं आभार मानलेलं नव्हतं. त्याला समाधान वाटत होतं. कोणाचं? राल्फला त्याचं समाधान वाटत होतं. समुद्री चाचा की त्यानं पुढं मार्गक्रमण केलं. लुटण्यासाठी जहाज शोधत आता तो खोल समुद्राच्या दिशेने गेलेला आहे आणि काही काळातच त्याने प्रचंड प्रमाणात संपत्ती लुटून आणलेली होती आणि मग स्कॉटलंडकडे परत जाण्यासाठी त्याने आपला मोर्चा वळवलेला आहे. या ठिकाणी हे या स्टॅन्झामध्ये इंडिकेट केलेलं आहे. द रोवर वॉक्ड अबाउट ऑन डेक. He tried to calm himself and his crew by saying soon the moonrise would bring calm sunlight.